नागपूर समृद्धी महामार्गाचं तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होतं आहे। संपूर्णपणे हा महामार्ग जो आहे तो हे तयार झालेला आहे। खरं तर नाशिकचे पालकमंत्री असतील, मंत्री छगन भुजबळ असतील, या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत या जे तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण कार्यक्रम आज पार पडतो आहे आणि त्यानंतर हा जो 25 किलोमीटरचा टप्पा आहे ते वाहतुकीसाठी खुलं करण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे की याआधी 2 टप्प्यामध्ये या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालेलं होतं आणि तिसऱ्या टप्प्याचं आज जे आहे ते उद्घाटन होतं आहे। जवळपास 700 किलोमीटरपैकी 625 किलोमीटरचा महामार्ग जो आहे तो समृद्धीचा तो आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा टप्पा होता। भरवीर ते इगतपुरीपर्यंत हा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्याचं आज जे आहे ते उद्घाटन हे होणार आहे आणि आता काही वेळानंतर मंत्री महोदय इथे येतील आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण जो आहे महामार्गाचा हे लोकार्पण जे होईल। अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि अखेरचा जो टप्पा आहे तो अखेरचा टप्पासुद्धा लवकरच पूर्ण होईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाचे एकूणच हे देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। तिसऱ्या टप्प्याचा जो महामार्ग आहे तो 25 किलोमीटरचा आहे आणि या टप्प्यामध्ये वेगवेगळे छोटे ब्रिजेस असतील किंवा वाहतुकीसाठी पॅरलल जे रस्ते असतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथून मुंबई फक्त 168 किलोमीटर आहे आणि पुढचा जो टप्पा आहे तोही लवकरच हे पूर्ण होईल अशा पद्धतीची माहिती आहे। पण आज या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन अगदी काही वेळानंतर पार पडणार आहे। किरण गोटो, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।